गुड मॉर्निंग ट्रेडर्स. वेलकम बॅक. बऱ्याचशा कमेंट्स नंतर की पार्ट 2 पाहिजे आम्हाला MFI स्ट्रॅटेजीचा. त्याच्यानुसार तुमच्या रिक्वेस्टने मी घेऊन आलेलो आहे स्ट्रॅटेजीचा पार्ट 2. कशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट सेल करू शकतात युजिंग पोझिशनल ट्रेड घेऊ शकता सेलिंगचा युजिंग MFI इंडिकेटर. चला तर सुरू करूया आपल्या स्ट्रॅटेजीला. थँक यू सो मच फॉर युअर वंडरफुल रिस्पॉन्स. जसं की आपण बायिंग स्ट्रॅटेजी पूर्णपणे बघितली. त्याच्यामध्ये आपण बघितलं, की कसं तुम्ही त्याला बायिंग पोझिशनल ट्रेड करू शकतात, ॲज वेल ॲज इंट्राडे ट्रेड करण्यासाठी लोअर टाईम फ्रेमला जाऊन ट्रेड करू शकतात. तशाच पद्धतीने आपण आज समजून घेणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही मनी फ्लो इंडेक्सद्वारे शॉर्ट सेल करू शकतात, सेलिंग करू शकतात, इंट्राडे करू शकतात, ॲज वेल ॲज पोझिशनल करू शकतात. लक्षात घ्या, थोडं डिटेलमध्ये तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल. ज्यावेळी तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड करता आहेत, नॉर्मल क्वांटिटीमध्ये ट्रेड करता आहेत, त्यावेळी तुम्हाला तो व्यवहार इंट्राडेमध्येच संपवावा लागतो. ॲज वेल ॲज ज्यावेळी तुम्ही पुढच्या लेव्हलला जाल, फ्युचर्समध्ये ट्रेड कराल, त्यावेळी तुम्ही त्याला ट्रेड करू शकतात. फ्युचर्समध्ये जिथे तुम्ही त्याला पोझिशनल व्ह्यू वापरू शकतात. 1 दिवसाचा व्यवहार, 2 दिवस, 3 दिवस, त्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकतात. फॉर दॅट शॉर्ट सेलिंगमध्ये तुम्हाला ट्रेड करण्यासाठी इक्विटीच्या ऐवजी फ्युचर्समध्ये करावं लागेल फॉर पोझिशनल आणि तुम्ही इंट्राडे तर करू शकतात. कशा पद्धतीने करू शकतात ते मी आता सर्वांना समजावून सांगणार आहे. चला सुरू करूया आपली स्ट्रॅटेजी. सिंपल आहे. एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने आपण शॉर्ट सेल करणार युजिंग MFI इंडिकेटर. प्लस त्याच्यासोबत आपण जोडलं होतं मूव्हिंग एव्हरेज. राइट? सो आपली मूव्हिंग एव्हरेजची जी लाईन होती ती होती 100 ची. ओके. ज्या क्षणी स्टॉक वरच्या बाजूने मूव्हिंग एव्हरेजला क्रॉसओव्हर करेल खालच्या बाजूला. स्टॉक इंडेक्स जी टाईम फ्रेम तुम्ही यूज करतायत, तुम्हाला लोअर टाईम फ्रेम यूज करायची फॉर इंट्राडे, तर तुम्ही लोअर टाईम फ्रेमवरती जाऊन यूज करू शकतात. 1 वरती करू शकतात, 30 मिनिट्स वरती करू शकतात. हळू स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याची कुठली टाईम फ्रेम तुम्हाला सूट होते आहे, त्या पद्धतीने काम करत चला. सो आपण बघतो आहे, जी कॅन्डल खालच्या बाजूला जाऊन क्लोज होणार, मूव्हिंग एव्हरेज 100च्या खाली, राइट? हा आहे आपला अलर्ट, की आता सेलिंग पोझिशन सुरू करू शकतो. अलर्ट आहे आपल्याला. त्याच्यासोबत आपल्याला पाहिजे जी मनी फ्लो इंडेक्सची लाईन आहे, 50 लाईन. बायिंगच्या वेळी आपण बघितलं होतं 50 लाईन आणि जी मनी फ्लो इंडेक्सची जी लाईन आहे, ती आपल्याला वरच्या बाजूने 50 लाईनने क्रॉसओव्हर केला पाहिजे खाली. त्यावेळी आपला हा सेलिंग सिग्नल सुरू होतो. याच वेळी आपण काय करणार आहे, सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये याचा जो क्लोज आहे, तिथे तुम्ही सेल करू शकतात. जर तुम्ही लोअर टाईम फ्रेमवर करत असाल, तर ते इंट्राडे करू शकतो आपण, राइट? किंवा हा जो लो आहे, याला तुम्ही सेल करू शकतात आणि याच्या मागे जो स्विंग असेल, त्या स्विंगला असेल आपला स्टॉप माय लॉस. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावून सांगत असतो, की विथआऊट स्टॉप लॉस आपण ट्रेड करणार नाही. स्टॉप लॉस शिवाय ट्रेड करायचा नाहीये मित्रांनो. स्टॉप लॉस लावणं अनिवार्य आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही, तर कृपया ट्रेडिंग करू नका. रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर समजून घ्या. विथआऊट स्टॉप लॉस कोणीच ट्रेड करू नका. 95% ऑफ द ट्रेडर जे लॉस मेक करता आहेत मार्केटमध्ये, ते बिकॉज दे डोंट नो व्हॉट इस स्टॉप लॉस, राइट? सो अशा पद्धतीने आपण इट इस व्हेरी ईझी. बायिंगच्या एक्झॅक्ट उलट आपण करतो आहे. बायिंगसाठी खालच्या बाजूने क्रॉसओव्हर आला पाहिजे होता. इथे सेलिंगसाठी आपण बघतोय आहे, की तो वरच्या बाजूने क्रॉसओव्हर करून खाली क्लोज होतो आहे. ज्यावेळी तो वरच्या बाजूने क्रॉसओव्हर करून खाली क्लोज होतो आहे, त्याच वेळी आपण बघतो आहे, की जो मनी फ्लो इंडेक्स आहे, त्याची लाईन जी आहे, मनी फ्लो लाईन ज्याला आपण बोलतो, ती सुद्धा वरच्या बाजूने क्रॉसओव्हर करून 50 लाईनच्या खाली क्लोज होते. क्लोज होणं गरजेचं आहे. क्लोज झाल्यावरती हा ट्रेड जो आहे तो सुरू होतो. चला हा ट्रेड जाऊया आणि चार्ट्स वरती बघूया प्रॅक्टिकली कशा पद्धतीने काम करतो. मी आलो आहे चार्ट्स वरती. एनी स्टॉक जो आपल्याला वाटतो आहे, तो तुम्ही घेऊ शकतात रँडमली. समजा M&M सारखा आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. एनी स्टॉक जो तुम्हाला वाटतो रँडमली तुम्ही सिलेक्ट करा.
जसं हिंदुस्तान युनिलिव्हर मला वाटतंय. पहिले प्राइस हवी आहे आपल्याला 100 मूव्हिंग एव्हरेज 100 आहे ही आपली, राइट? मूव्हिंग एव्हरेज 100 च्या वरती. सो मी बघतोय प्राइस मूव्हिंग एव्हरेज 100 च्या वरती. स्टेप बाय स्टेप ती खाली आली पाहिजे, राइट? सो इथे मी बघितलं स्टेप बाय स्टेप ती खाली येते. स्टेप बाय स्टेप ती खाली येत मूव्हिंग एव्हरेज 100 च्या खाली क्लोज झाली पाहिजे. इथे दिसतंय मला, राइट? धिस फर्स्ट कॅन्डल. या फर्स्ट कॅन्डलला इथे मी बघतो आहे आणि त्याच्यासोबत मनी फ्लो इंडेक्स ही कॅन्डल खाली क्लोज झाली, राइट? कलर चेंज करतो. हे बघा. खालच्या बाजूला गेली. हां, ब्लू लाईनच्या खाली आहे, या ब्लू लाईनच्या खाली आहे. तिथेच तुम्ही बघाल इथे मनी फ्लो इंडेक्स जो आहे तो वरच्या बाजूने क्रॉस ओव्हर करून खाली क्लोज झालेला आहे आपल्या 50 लाईनला. धिस इज ही जी ब्लॅक लाईन आहे, ती आहे आपली 50 लाईन, बरोबर? राइट? सो तुम्ही बघाल इथे खाली क्रॉस ओव्हर आलेला आहे. आणि तिकडनं बघाल ही जी लेव्हल आहे तिकडनं आपला शॉर्ट सेलिंगचा सिग्नल जो आहे तो सुरू होतो आहे. तो शॉर्ट सेलिंगचा सिग्नल जो आहे तो सुरू होतो आहे 25.80 च्या दरम्यान अँड आपण बघतो आहे त्याला, की त्याचा जो हाय आहे तिथे जो स्विंग आहे, समजा इथे आहे, राइट? सो तुम्ही हा हाय सुद्धा पकडू शकतात. इथे हा एक छोटा स्विंग हाय आहे, तो सुद्धा पकडू शकतात. 2700 च्या दरम्यान तुमचा तो ट्रेड सुरू होईल. पोझिशनल इथे आपल्याला फ्युचर्समध्ये ट्रेड घ्यावा लागेल. राइट? 2580 चा शॉर्ट सेल सुरू झाला आणि त्याचा स्टॉप लॉस आहे 2700 चा आणि तुम्ही बघाल जवळ-जवळ तो तिकडनं इथपर्यंत लो क्रिएट केला आहे. तो लो आहे 2445 नियर अबाउट 120 पॉइंट्स. जर तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करता आहेत तर पण मी फ्युचर ट्रेडिंग लगेच प्रमोट करत नाही. इट इज डिफिकल्ट आणि क्वांटिटी जास्त असल्यामुळे लॉसेस सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे फ्युचर्समध्ये जोपर्यंत तुम्ही एक एक्सपिरियन्स ट्रेडर होत नाही, तोपर्यंत जायचं नाहीये. म्हणून आपल्याला जर इक्विटी इंट्राडे करायचं असेल, बरेचसे ट्रेडर्स सांगतात, की इक्विटी इज नॉट फॉर ट्रेडिंग. पण जर तुम्ही इक्विटी इंट्राडे करायचं असेल, तर समजा मी 1 हॉवरच्या कॅन्डलवरती आलो, 1 हॉवरची टाईम फ्रेम यूज करतो आहे. सो आय कॅन यूज इट. हे बघा, हा जो वरच्या बाजूने आला, खाली क्लोज झाला इथे, राइट? त्याच्यासोबत त्याच याच्यामध्ये तुम्ही बघाल इकडनं त्याच्यासोबत इकडे सुरू झाला. हा पण क्रॉसओव्हर आला खालच्या बाजूला. सेकंड द्या. राइट? सो हा क्रॉसओव्हर आला इथे हा पण खालच्या बाजूला क्लोज झाला तिथेच तुमचा सुरू झाला 2497 ला ट्रेड. त्याच्याच वरती स्विंगवरती तुम्ही काय करू शकतात, ठेवू शकतात तुमचा स्टॉप लॉस. त्याच्यावरतीच तुम्ही इंट्राडेला त्याच्या हायला स्टॉप लॉस ठेवू शकतात. तिकडनं तुम्ही त्या कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस ठेवला म्हणजे 2543 चा तुमचा स्टॉप लॉस झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच दिवसामध्ये हळू तो इथपर्यंत त्याने लो बनवला. ठीक आहे? राइट? सो नियर अबाउट हियर, दिस इज द लो ऑफ दॅट डे. राइट? सो इंट्राडे सुद्धा तुम्ही त्याच्या पद्धतीने करू शकता. ट्रेड हळू तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. छोट्या क्वांटिटीमध्ये प्रॅक्टिस करू शकतात. प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. आपण बघूया दुसरा एखादा स्टॉक जसं यू-पी-एल आहे. यू-पी-एलला सुद्धा लोअर टाईम फ्रेमवरती आलो मी इंट्राडे करण्यासाठी. इथे बघा वरच्या बाजूने क्रॉसओव्हर आलेला आहे. यू-पी-एलला वरच्या बाजूने क्रॉसओव्हर आला. इथे क्लोज झालेला आहे आणि त्याच वेळी एम-एफ-आय सुद्धा 50च्या खालीच आहे. म्हणजे अराउंड इथे आपला सुरू होतो ट्रेड. हायला लावतो आपण स्टॉप लॉस बरोबर. 611 ला ट्रेड तुमचा सुरू झाला. 617 चा स्टॉप लॉस आहे आणि त्या दिवसाभरामध्ये त्याने जो लो क्रिएट केला, तो लो आहे इथे. राइट? अराउंड हिअर. 602 च्या दरम्यान त्याने तो लो जो आहे तो इथपर्यंत केलेला आहे. छोटासा प्रॉफिट म्हणू शकतो आपण याला. इंट्राडेसाठी इक्विटीमध्ये प्रॉफिट करता येतो आहे या स्ट्रॅटेजीद्वारे. बट दिस स्ट्रॅटेजी जर तुम्ही हायर टाईम फ्रेमवर वापरली, तर तिचे जे रिझल्ट्स आहे, दे आर व्हेरी पॉवरफुल फॉर लाँग टर्म अँड पोझिशनल व्ह्यूच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं, तर हळू ज्यावेळी हीच इक्विटीची प्रॅक्टिस होईल. बघा तो सेम आहे 1 हॉवरवरती.
सेम आहे 1 हॉवरवरती. तिकडनं सुरू झाला. फ्युचर्स जरी बघितला असता, तरी तो जवळ-जवळ 528च्या आसपास जाऊन पोहोचलेला आहे. जर तुम्ही पुढच्या लेव्हलला जाल त्याच्यावरती तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला ट्रेड करू शकतात. आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया. ए-सी-सी सारखं एक्झाम्पल बघूया. आणखीन लोअर टाईम फ्रेमवरती करता येतं का? तिकडे जाऊन चेक करूया. 30 मिनिट्सवरती जाऊन चेक करूया. पण जितकं लोअर टाईम फ्रेमवरती जाल, तितके त्याचे whipsaws, तितके त्याचे तुम्हाला हँडल करणे, की ती व्होलॅटिलिटी अंडरस्टँड करणे, ती व्होलॅटिलिटी हँडल करणे, ते सगळे प्रश्न उभे होतात. सो त्याच्यासाठी माझी रिक्वेस्ट असेल, स्टार्ट विथ हायर टाईम फ्रेम, स्टार्ट विथ डे. डे वरती त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. अंडरस्टँड करा कशा पद्धतीने तो चालतो. देन शिफ्ट करा 1 हॉवर वरती आणि मग जर तुम्हाला वाटतंय, की 1 हॉवर नंतर गरज आहे मला लोअर टाईम फ्रेमवरती जाण्याची, तरच जा. बिकॉज जितकं लोअर टाईम फ्रेमवरती तुम्ही जाल, तितके प्रॉब्लेम्स सुरू होतात. तितक्या पद्धतीने तुम्हाला वेगळे-वेगळे रिझल्ट्स येतात आणि त्यावेळी एखादी चांगल्या स्ट्रॅटेजीचे फेल होण्याचे चान्सेस वाढतात. राइट? सो लोअर टाईम फ्रेमवरती प्रॅक्टिस करताना तुम्ही ट्रेड घेण्यापूर्वी प्रॅक्टिस चांगली करा. ही माझी रिक्वेस्ट असेल. सो थिस इस इट. हा एक शॉर्ट व्हिडिओ आहे. छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं, की कशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करू शकता सेलिंग युजिंग मनी फ्लो इंडेक्स. जर तुम्ही कोणी नवीन व्हिडिओ बघत असाल, बायिंगची स्ट्रॅटेजी तुम्ही बघितलेली नाहीये, तर तुम्ही जाऊन याचा पार्ट 1 जो आहे, तो बघू शकतात. लिंक मी देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही जाऊन चेक करू शकतात किंवा आय बटनमध्ये सुद्धा लिंक असेल. तुम्ही जाऊन चेक करू शकता. पार्ट 1 ज्याच्यामध्ये पूर्ण सेटिंग्ज, कशा पद्धतीने मनी फ्लो इंडेक्स लावायचा, त्याच्या काय सेटिंग्ज आहे, कशा पद्धतीने मूव्हिंग एव्हरेज लावायचा, त्याच्या काय सेटिंग्ज आहे, ते सगळं सेटिंग्ज सहित सगळं समजावून सांगितलेलं आहे. राइट? सो काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, ज्या मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायच्या आहे. सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये तुम्ही बायिंग करत असाल, तुम्ही सेलिंग करत असाल, यूज स्टॉप लॉस. हे जे नॉलेज आहे, ही जी सिस्टम आहे, ते फक्त मी नॉलेज पर्पजनी शेअर करतो आहे. मी सेबी रजिस्टर्ड एनालिसिस पण नाहीये, तसं काही डिग्री नाहीये, की ज्याचा वापर करून मी तुम्हाला हे सांगू शकतो. हे फक्त माझं एक्सपिरियन्स आहे, नॉलेज आहे, जे मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे. जर याचा वापर करून तुम्ही काही लॉसेस केले, तर त्याचं टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर जराही जिम्मेदार राहणार नाहीये. यूज करण्याच्या पहिले तुम्हाला सगळी प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल. लक्षात ठेवा, स्टॉप लॉस लावणं फार गरजेचं आहे. सिस्टमला समजून घ्या. कुठल्या टाईम फ्रेमवरती तुम्ही वापरली पाहिजे, हायर टाईम फ्रेमवरती कशा पद्धतीने करते, लोअर टाईम फ्रेमवरती कशा पद्धतीने करते आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यात तुम्हाला सर्वांना समजवतो, की एखाद्या सिस्टमची स्पेसिफिक टाईम फ्रेम असते. ती सिस्टमची स्पेसिफिक टाईम फ्रेम अंडरस्टँड केली, तर ती सिस्टम तुम्हाला पैशारूपी प्रॉफिट देण्यास सुरुवात करते. त्या सिस्टमला तुम्ही तोडलं, त्या सिस्टमला तुम्ही मरोडलं, तुमच्या पद्धतीने तिला टर्न करण्याचा प्रयत्न केला, तर ती सिस्टम जी सिस्टम आहे ती ओरिजिनल सिस्टम राहत नाही. ती एक नवीन सिस्टम तयार होते. ती चुकीची पण असू शकते. म्हणून कधीच सिस्टमच्या असली टाईम फ्रेम सोबत छेडखानी करायची नाहीये. तुमच्या पद्धतीने तिला चेंज करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. या ब्युटिफुल नोटवरती टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार इथे थांबतो. भेटतो आपल्या सर्वांना एक नवीन स्ट्रॅटेजी घेऊन लवकरच. तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला कशावरती स्ट्रॅटेजीज पाहिजे, इक्विटीजवरती पाहिजे, ऑप्शन्सवरती पाहिजे, कमोडिटीजवरती पाहिजे. कशावरती तुम्हाला खास करून स्ट्रॅटेजीज पाहिजे ते सांगा कमेंटमध्ये. जेणेकरून मी प्रयत्न करेल त्या प्रत्येक विषयांवरती स्ट्रॅटेजी आणून तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी. थँक सो मच. हॅपी अर्निंग.